नगराध्यक्षपदासाठी भाजपची 3 नावं तयार। प्रदेशाध्यक्षांकडे निरीक्षकांनी नावं सोपवली। मतदारांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवार देणार। मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम। मुंबईतील बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं समोर। इंडिया आघाडीतील पक्षांसोबतच युतीची तयारी। लवकरच दिल्ली हायकमांडला निर्णय कळवणार। उत्तरदायित्व नाकारणाऱ्या आयोगाचं नेमकं करायचं काय? निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा आयोगाविरोधात संताप। निवडणूक आयोग फक्त संविधानातच स्वायत्त असल्याची आगपाखड। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर। सरकारनं जाहीर केलेली मदत मिळाली की नाही याचा आढावा घेणार। सोलापुरात नुकसान पाहणीचा रात्रीचा खेळ चाले। केंद्रीय पथकाचा अंधारात टॉर्चच्या पाहणीत दिखावा। शेतकऱ्याची क्रूर चेष्टा। मुंबई हायकोर्टाकडून महावितरणचा वीज दरवाढीचा निर्णय स्थगित। हायकोर्टाच्या आदेशानंतर वीज सरासरी 12% स्वस्त। सर्वसामान्यांना मोठा दिलासा। निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे। डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी केलं होतं काम बंद आंदोलन। रोहित आर्य प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाची एंट्री। रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा। मानवाधिकार आयोगाचे पोलिसांना निर्देश। आयोगाकडून पोलिसांना 8 आठवड्यांची मुदत। शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश। 2 शार्प शूटरच्या मदतीनं बिबट्याचा खात्मा। बिबट्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला। देशव्यापी व्याघ्र गणना 1 डिसेंबरपासून सुरू होणार। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 3 टप्प्यात ही व्याघ्र गणना होणार। उपग्रहाद्वारे वाघांच्या अधिवासाची नोंद घेतली जाणार। आणि विश्वविजेता महिला संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। वुमेन इन ब्लू साठी मोदींकडून स्नेहभोजन।